नमस्कार। हमने सनम को खत लिखा या प्रेमपत्र उपक्रमामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत, पलावा, डोंबिवली, वय वर्षे 60, माझे प्रेमपत्र सादर करत आहे. प्रिय अविनाश, मोबाईलच्या काळामध्ये तुला हे पत्र लिहिलेले बघून तू आश्चर्यचकित होशील. आज हे पत्र लिहिताना मन नकळत मागे मागे जात आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर प्रेमाबद्दल लिहावं का असा प्रश्न स्वतःलाच पडतो. पण मग वाटतं लगजागले म्हणणाऱ्या भावना वय विचारत नसतात. त्या फक्त आपुलकी शोधत असतात. आपली भेट एखाद्या चित्रपटासारखी नाट्यमयी नव्हती. ती अगदी साधी होती, पण हळूहळू मनात घर करणारी. जसे ये शाम मस्तानी मदहोश किए जा, तसंच काहीसं तुझ्या सहवासाचं आहे. तुझ्याशी बोलताना वेळेचं भान राहत नाही आणि शांततेत एक गोड संवाद सुरू असतो. या वयात प्रेम म्हणजे स्वप्नाच्या हवेत उडणं नाही, तर जमिनीवर पाय ठेवून मनाने एकमेकावर विसंबून राहणं. तुझ्या उपस्थित मला मन क्यों बहका रे बहका असं वाटतं, पण त्या बहकण्यात भीती नाही. आई फक्त विश्वास. कधी कधी वाटतं आपली नाती एका त्या जुन्या गाण्यासारखी आहेत. मोठ्या आवाजात नाहीत, पण मनात खोलवर रुजलेली. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ रहेगा. ही ओळ ऐकली की तुझी आठवण येते, कारण तू सोबत असल्यास की आयुष्याची वाट अधिक सुरक्षित वाटते. आपण दोघांनीही आयुष्य खूप पाहिले आहे. आनंदाच्या मैफिली अनुभवल्या आणि दुःखाच्या शांत संध्याकाळी. कदाचित म्हणूनच आजचं हे प्रेम अधिक मोकळं आहे. यात अपेक्षाचं ओझं नाही, तक्रारी नाही. आहे ती फक्त हळूच उमटणारी भावना. आज फिर जीने की तमन्ना है अशी. तुझ्याशी बोलताना मला स्वतःला लपवावं लागत नाही. माझ्या सुरकुत्यातही तुला सौंदर्य दिसतं. माझ्या शांततेतही अर्थ दिसतो. हीच तर खरी प्रेमाची ओळख. फुलो की रंग से मन अजून रंगून जातं जेव्हा तू साधं कशी आहेस एवढंच विचारतोस. हे पत्र म्हणजे कुठलाही आग्रह नाही, कुठलंही वचन नाही. फक्त एवढंच सांगायचं आहे की या आयुष्याच्या संध्याकाळी तुझ्यासारखी समजूतदार हळवी सोबत लाभणं हेच माझं सौभाग्य आहे. उद्या काय असेल माहीत नाही, पण आज पल पल दिल के पास तुम रहती हो. तुझी भावना आहे, हे खरं आहे. हे शब्द वाचून तू हसशील, कदाचित नकळत डोळेही ओलावतील. पण लक्षात ठेव, हे प्रेम शांत आहे, खोल आहे, म्हणून खरं आहे. फक्त तुझी आणि तुझीच श्यामल. धन्यवाद.